लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. खूपदा असं होतं ना की तुम्हाला असे मुवमेंट्स असतात तुमच्या आयुष्यात की तुम्हाला असं वाटतं की हा मुवमेंट आपल्या आयुष्यात यावा. असा मुवमेंट आज माझ्या आयुष्यात आलाय आणि तो पण अशा दिवशी आलाय की खरं तर वर्षाची सुरुवात मी त्याच मुवमेंटनी करतोय. त्या दोघांना भेटण्याचा मुवमेंट असेल, कारण ते दोघं जे आहेत ना ते दोघं फार सुंदर आहेत, फार वंडरफुल आहेत, फार लाईट आहेत आणि त्यांची गमतीशीर गोष्ट अशी आहे की दोघं फार सटल सुद्धा आहेत आणि एवढ्या वर्षांचा संसार आहे की तो संसार आपल्याला पाहायला आपण खूप आनंद घेतो. ते तुमच्या भेटीला आणणार आहेत पंचक, आणि पंचक म्हणजे पण धमाल आहे. आता ही धमाल गोष्ट हा मुवमेंट आहे तरी काय, आपण त्या दोघांना विचारूया. डॉक्टर निने सर, माधुरी मॅम, खूप खूप स्वागत आहे पुढारीवर. आणि कुठे ना कुठे जसं मी सुरुवात केली की पंचक आलाय आणि पंचक धमाल आहे. हा शब्द जरी धमाल नसला तरी पंचक धमाल आहे. तर कसं काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की पंचक येतोय. हो, आणि पंचक म्हणजे 5 पट धमाल. हा, आणि ह्याच्यात कॉमेडी आहे, एक स्टारकास्ट तुम्ही बघितलं तर वंडरफुल स्टारकास्ट आहे, सगळे दिग्गज ऍक्टर्स आहेत आणि त्यांची केमिस्ट्री कमालची झाली आहे या फिल्ममध्ये. तर त्याच्यामुळे वी लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि आम्हाला म्हणजे इच्छा आहे की लोकांना आवडेल ही पिक्चर. नाही सर, आम्ही एवढं काम करून हे निवडून बनवलंय आणि हे सगळे ऍक्टर्सनी व्यवस्थित केलंय, त्याला अवॉर्ड्स मिळाले. तर आमची इच्छा आहे की सगळ्यांना धमाल, सगळ्यांना मजा येईल. पण मला खूपदा असं वाटतं ना, प्रोसेसची सुरुवात फार खूप मस्त असते, त्याच्यामध्ये पाऊस देखील आला, तुम्ही तिकडे सेटवर सुद्धा जाऊन आलात, म्हणजे एवढा त्रास होऊन सुद्धा सिनेमा मात्र खूप छान झालाय. तर प्रोसेस काय होती सर, सुरुवात काय होती माधुरी, त्याच्यात जाणून आधी मला हा सब्जेक्ट मी जेव्हा ऐकला तेव्हा मला खूप आवडला, कारण एकतर थोडंसं सुपरस्टिशन्स बद्दल आहे आणि कसं आपण आपल्या लाईफला कधी कधी भीती जेव्हा येते ना आपल्या लाईफमध्ये, तेव्हा आपण त्या भीतीच्या सामोरी जातो आणि जे काय करायचं ते अच्छा हे करीन करीन, ते करायचं करीन, असं करतो. तर थोडंसं संयम ठेवायचा, बॅलन्स ठेवा लाईफमध्ये आणि मग त्याचा सामना करा, असंच म्हणजे एक लेसन आहे ह्या फिल्ममधनं. पण जेव्हा सब्जेक्ट ऐकला तेव्हा मला खूप आवडलं, कारण एक तर कोकणातली स्टोरी आणि मग थोडं त्याच्यात मालवणी त्याचा ठसका आहे त्याला, आणि जेव्हा सगळे कॅरेक्टर्स पण आम्ही कास्टिंग वगैरे केली तेव्हा असं वाटलं की खूपच छान होणार आहे, कारण सगळे ॲक्टर्स एवढे छान आहेत, सब्जेक्ट चांगला आहे, भाषा एकदम एक वेगळी, म्हणजे त्याच्यात ना एक कॉमेडी जास्ती निघून येते. मालवणी कोकणी टच असला की एक वेगळं त्याला एक अंदाज येतो भाषेला, बोलीला त्याच्या वगैरे. तर त्याच्यामुळे असं वाटलं की हो, दिस इज अ गुड सब्जेक्ट अँड वी शुड मेक इट. नेने सर, तुम्ही ना प्रेस कॉन्फरन्सला एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हटलात. तुम्ही म्हटलात मी असेच सिनेमे प्रोड्यूस करणार आहे जे मी लोकांना देऊ शकतो, एक वेगळी गोष्ट, एक पारिवारिक गोष्ट, कारण मराठीत ते जास्त गरजेचं आहे. आपलं मराठी प्रत्येक घरातली एक गोष्ट असते, परिवारातली एक गोष्ट असते. हा सिनेमा निवडायचं मागचं कारण हेच होतं का की आपण त्या घराला लोकांच्या समोर आणतोय ज्या घरात अनेक गोष्टी घडतात, आणि तेच तुम्हाला USP वाटतं या सिनेमाचं? भरपूर, कारण काय आहे, 140 कोटी आहे इंडियात, महाराष्ट्रामध्ये खूप लोक आहेत आणि त्याच्यातून गोष्ट खूप आहेत, म्हणजे ह्युमरचे, ट्रॅजेडीचे, सगळ्याचे. तर त्याच्यामुळे हे कसे बनवतात, कसे दाखवतात, आणि हे एन्सेम्बल ॲक्टर्स आहेत, सगळे नॅशनल अवॉर्ड विनर्स आहे. ते दुसरं आणखीन एक स्क्रिप्ट अवॉर्ड विनिंग झालंय, DOP मस्त केलंय, आणि सावंतवाडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे हे इन्ग्रेडियंट्स करीसाठी सगळे बनवलंय. आता त्या डिरेक्टर्सनी सगळे एकत्र केलेत आणि व्यवस्थित चव आहे, तुम्हाला बघायला मिळेल. मला डॉक्टर सरांचं एक गोष्ट आवडते की ते जेवणावर आलेत. मॅम तुम्ही बोलत होता. आणि कॅरेक्टर्स खूप रिलेटेबल आहेत, म्हणजे जेव्हा लोक पण बघतील ना त्यांना हा माझी मावशी असं करायची, हा हे माझे आजोबा असेच होते, किंवा असं, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर बद्दल आपुलकी वाटेल. पण या सगळ्यांमधून हे सगळे कॅरेक्टर्स आहेत ना, त्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारला पण तुम्ही उत्तर दिलं नाही. तुम्हाला कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल ह्याच्यातून, जर असं करायला मिळाला, चला एक कॅरेक्टर कोणता तरी तुमचा फेवरेट असेल, जवळचा असेल? सगळेच कॉम्प्लिकेटेड आणि असेच कॅरेक्टर्स आहेत सगळे, आणि धमाल आहेत, सगळ्यांनी धमाल केली आहे. त्यातल्या त्यात म्हणून तेजश्री, तिचं कॅरेक्टर आता कोणाचा नंबर म्हणायला खूप आवडेल. सर, तुम्हाला कुठलं कॅरेक्टर करायला आवडेल? सगळ्याच व्यवस्थित केलं. आदिनाथचं इंट्रिगिंग आहे, आनंद इंगळेचं खूप विनोदी आहे, दिलीप सरचे खूप डायलॉग्स आहे, काय भारतीताई, तेजश्री, सगळ्यांनी त्यांचं हृदय घातलंय ह्याच्यात. तर त्याच्यामुळे आपल्याला बघून सगळं कळतं आणि सगळं व्यवस्थित असतं, आणि रिलेटेबिलिटी खूप आहे. माझी आजी, माझा काका, हे ते सगळ्यात ह्याच्यात.
म्हणजे मी आता जस्ट कुडाळला जाऊन आलो. कुडाळ हे सावंतवाडीच्या अगोदरचं एक स्टेशन आहे आणि हे खूप जवळचं आहे, कारण माझ्या घरी पण इतकीच मंडळी गावात राहतात आणि त्यांच्याकडे पण आता ती उत्सुकता आहे पंचकबद्दल. पण या सगळ्या उत्सुकतेमध्ये ॲज अ निर्माता तुम्हाला प्राऊड वाटतं का की हे सगळी मंडळी तिकडे होती, पाऊस आला तरी त्यांनी एकत्र काम केलं, त्यांनी हा आउटपुट तुम्हाला आणून दिला किंवा तुम्ही आता ते लोकांपर्यंत प्रेझेंट करताय. सो हाऊ हॅपी प्रोड्युसर तुम्हाला असं वाटतं या सगळ्यांमधून? काय सांगू, देअर नथिंग टू कंप्लेन अबाउट. वी आर हॅपी प्रोड्युसर्स. कारण टायमात सगळं संपलं, काहीतरी 28 दिवस शूटिंग झालं, पाऊस आला, वादळ आलं, सगळं झालं. पण माझ्या स्टाकासनी मला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, वी विल मेक इट हॅपन. आणि तसंच त्यांनी केलं. तर ॲज प्रोड्युसर्स नो कंप्लेन. म्हणजे खरंच कोटी झालंय ते ते एक फॅमिली कुटुंब झालंय आणि खूप जवळच आहे. तर ह्या प्रमोशन मध्ये कळलं किती मजा आली त्यांना. आणि सगळे आनंद इंग्लजच्या खोलीत जाऊन ती आयसीयू रूम आहे म्हणजे इंटेन्सिव्ह कॉमेडी युनिट असं. बट इट इज फन टू बी अराउंड ऑल दिस ऍक्टर्स. आणि जेव्हा आपण अशा ऍक्टर्सना घेऊन सिनेमा करतो तर ते सिनेमा भारीच होतो. जेव्हा आता ट्रेलर लॉन्चला जेव्हा तुम्ही दोघं आलात तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा आनंद असणं किती महत्वाचं आहे का प्रोड्युसरसाठी जेव्हा आपण सिनेमा प्रेझेंट करतोय? खूपच. कारण तुमचं सगळं जे सगळं तुम्ही जे मेहनत केलेली आहे, सगळ्यांनी आर्टिस्टनी मेहनत केलेली आहे आणि नथिंग इज लाईक मी, एव्हरीथिंग इज टीमवर्क. आणि जेव्हा टीमवर्क एकदम पार पडली, छानपैकी सगळं झालंय, तर मग आनंद म्हणजे झालाच पाहिजे. आणि तो आनंद दुसऱ्यांपर्यंत पोचतो आणि तो तेच करायचा. आम्हाला दुसऱ्यांना आनंद द्यायचा. थिएटरमध्ये जाऊन सगळं विसरून जा, हसा, खिदळा, खेळा आणि परत या. डॉक्टर सर, तो आनंद, दॅट हॅपीनेस ते पण आहे. आणि दुसरं म्हणजे एक कल्चर बनवायला पाहिजे प्रोफेशनलिझमचा. व्यवस्थित काम करून सगळं लोकांना आवडीने करून तसं झालं ह्याच्यात. तर त्या मनाने आम्हाला पण आनंद झाला. पहिल्यापासून तिने स्क्रिप्ट सिलेक्ट केली, ती आणि डॉक्टर आसगावकरनी शॉर्टलिस्ट करून ग्रीनलाईट करून मग माझं काम सुरू झालं. पण ते लोक एवढी चांगली होती आणि सगळं काम असं व्हेरी इझी. आणि मला आनंद काय वाटतो, विषय पण जरा वेगळा आहे. यु नो, इट्स नॉट लाईक लव्ह स्टोरी, हे ते सगळे बनवत आहेत, पण हा विषय जरा हटके आणि जरा त्याच्यात ट्विस्ट आहे. आता सर जसं म्हणा त्याचा माझा पुढचा प्रश्न आहे आणि तुम्हाला नेहमी विचारायचा होता की एक जोडीमध्ये तुम्ही मधली लाईन कशी ड्रॉ केली. कारण तुम्ही असं म्हणलात की ग्रीन सिग्नल हिने दिला क्रिएटिव्हिटीचा आणि मग माझं काम सुरू झालं. तर ही मधली लाईन आहे तरी काय डॉक्टर नाही सर? स्टार्ट विथ. तर मी सगळं वर्कफ्लो, फायनान्शियल्स, CEO सारखा माणूस होतो R&M मध्ये. आणि मी सबंध वेळा टीम्सवरती होतो, स्पोर्ट्स टीम्सवरती होतो. कार्डियॅक सर्जरीमध्ये टीम 80 लोकांची होती. R&M मध्ये 30 लोक ऑफिसमध्ये आणि 80 लोक सेटवर. तर खूप सोपं बनलं. आणि हे सगळे जमून हे केलं. त्याच्या आधी होमवर्क आणि रिसर्च तिने केला आणि क्रिएटिव्ह डिझाईननी केलं आणि मग कॅस्टिंग दोघांनी केलं आणि डॉक्टर आसगावकरनी, नितीननी, सगळ्यांनी व्यवस्थित केलं, जयंतनी, राहुलनी. पुढे अर्थात आम्ही कामं डिवाइड करून घेतली. म्हणजे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. मग लेफ्ट ब्रेन तू मध्ये लुडबुड करायची नाही, मग राईट ब्रेन करत असला की लेफ्ट ब्रेन काय बोलणार नाही. असं इट वॉज व्हेरी वेल डन. पण ते खूप वेल डन आहे. आणि खऱ्या अर्थानं आता खरे प्रश्न मला तुमच्या दोघांबद्दलचे थोडे विचारायचे आहेत. या सगळ्यानंतर मला खूपदा असं वाटतं ना, जेव्हा तुमचं लग्न झालं होतं ना, खरं तर मी शाळेत होतो आणि तो फोटो ज्या पेपरात आला तुमच्या दोघांचा आणि फर्स्ट पेज सगळ्या पेपरात होती बातमी ती सगळी. पण मला विचार तुमच्या दोघांची पहिली भेट कुठे झाली हो? म्हणजे केव्हा नेने सर तुम्हाला भेटले? नेने सर तुम्हाला कधी माधुरी मॅम भेटल्या? द फर्स्ट एव्हर मेट यू गाइज मेट? पहिल्यांदा याला भेटले माझ्या भावाच्या घरी LA मध्ये. आणि त्यांनी घरात पार्टी ठेवलेली आणि त्यांनी सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं. तर त्याच्या डोक्यात काहीतरी होतं पण त्यांनी काय बोलला नाही मला. कारण बोलला असता तर नाही रे काहीतरी नको वगैरे असं केलं असतं. तर काय बोलला नाही. सगळ्यांना बोलावलं, त्याच्या आई वडिलांना, त्याला आणखीन पण लोक होती, मित्रमंडळ, असं सगळ्यांना त्यांनी बोलावलेलं. आणि तेव्हा मी पहिल्यांदा भेटले. फर्स्ट टाइम एव्हर मेट. थोडंसं सेटअप करून सेमी अरेंज करून आम्हाला दोघांना सांगितलं नव्हतं. तर भेट झाली तर मजा आली. आणि मग त्याच्यानंतर 3 महिने आपण सगळे माउंटेन बायकिंग हे ते केलं आणि त्याच्यानंतर मी प्रपोज केलं आणि झालं. त्या 3 महिने त्याच्यानंतर लग्न झालं. बट द प्रपोजल वॉज ग्रेट. मस्त आउटस्टँडिंग प्रपोजल. असं काही साधं होतं. आम्हाला एवढं काम होतं, तिचं फिल्मिंग होतं, माझं. माझ्या आईची वाटली की 4 महिने वी डेटेड फॉर 4 months. 3 months. आणि मी डिसाईड केलं की दिस इज द पर्सन फॉर मी. आईला सांगितलं
म्हटलं या आय थिंक दिस इज द पर्सन फॉर मी. म्हणाले शुअर ना, म्हणजे काय घाई नाही हा माझी, काय तुला हे नाहीये, तुला बरोबर आहे ना. म्हटलं मॉम येस. तर ती गंमत आठवली मला आईची. पण ना मला मी रितेश सर आणि जनली मॅमचा इंटरव्ह्यू घेतलेला, तर त्यांनी मला सांगितलं की नातं कधी टिकतं माहितीये, जे आपण दोघं एकमेकाला खूप रिस्पेक्ट करतो. वेळ बदलतो, पहिल्या वर्षाचं लग्न हे 20व्या वर्षी सेम नसतं, ते बदलतंच. तुम्ही दोघं तुमच्या दोघांच्या नात्यातलं काय USP सांगाल की आहे तरी काय जे जे तुम्हाला दोघांना मस्तपैकी पुढे जात राहतं आणि तुम्ही चालत राहता नात्यात? काय म्युच्युअल रिस्पेक्ट तर आहे. आय थिंक पण आम्ही वेगळे लोक आहोत. ती आर्ट्समधून आले, मी सायन्समधून आलोय. पण आपलं पहिलं विचार म्हणजे महाराष्ट्रीयन, कोकणातून, ते सगळं सेम आहे. खूप कॉमनॅलिटीज आहेत. आणि त्याच्या पुढे थोडंसं रिस्पेक्ट वागवून दुसऱ्याला बघायला पाहिजे. तर पुढे काय होतंय ते आम्ही आधी पाहतो आणि मग स्टेप्स काय आहेत त्याच्यावर करतो. मी म्हणेल की म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणजे त्याचं जे वर्ल्ड आहे, सायन्सचं वर्ल्ड आहे. मी कधीतरी होते सायन्स स्टुडंट, पण त्याच्यात पण मला इंटरेस्ट आहे. त्याला माझ्या वर्ल्डमध्ये इंटरेस्ट आहे की काय चालतं, कसं असतं, कसं क्युरिओसिटी एकमेकांबद्दल, आणि प्रोफेशनल क्युरिओसिटी, पर्सनल क्युरिओसिटी, प्लस म्युच्युअल रिस्पेक्ट, प्लस स्पेस एकमेकांना द्यायची. आणि आमचे गोल्स आर द सेम. द वे वी लुक ॲट लाईफ इज खूप सिमिलर आहे. तो जसं, कारण आय थिंक आमचं कल्चरल बॅकग्राऊंड सेम असल्यामुळे आम्ही त्याच विचाराचे आहोत आणि आमचे विचार जुळतात. सो दॅट्स ऑल्सो वन ऑफ द रिझन्स. दुसरं म्हणजे तिला पण सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, मायक्रोबायोलॉजी शिकत होते. मला पण आर्टची थोडीशी बॅकग्राऊंड आहे. लिहित होतो, वाचत होतो, पेंटिंग, गिटार्स हे सगळं करतो. तर आम्हाला थोडंसं रोज शिक्षण मिळतं दुसऱ्याकडून आणि मुलांकडून. भरपूर तिथे. क्या बात आहे. पण ही केमिस्ट्री फार कमाल आहे. माझ्या शेवटचे 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, तुमची जेवणाची आवड एवढी काय आहे? म्हणजे मी तुमचं युट्यूबवर पाहतो, इतकं इंटरेस्टिंग तुम्ही, म्हणजे आपल्या घरातले पदार्थ असतात पण ते एवढं इंटरेस्टिंग करून सांगतात की मग पोहे असतील, काय वेगळं असेल. हे कधीपासून निर्माण झालं? ते कॉलेजमध्ये शिकलो, कारण तिथे कोण नव्हतं. आणि US मध्ये स्वतः आम्ही सगळं करतो ना. आई घरात करत होती, पण त्याच्यानंतर मी सगळं शिकलो. आणि तिथे एक शेफ होता, खूप म्हातारा होता आर्मीमध्ये, आणि 2500 लोकांना जेवण करत होता. तर 3 दगड आणि पाणी घेऊन सूप बनवत होता. तर आम्हाला सगळं शिकवलं. मग थोडंसं अटेन्शन आलं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो आणि लग्न झालं तेव्हा तिला एवढा एक्सपिरियन्स नव्हता, कारण ती काम सतत करत होतं. तर आम्ही दोघे शिकलो एकत्र, आणि मजा आली. आणि थोडंसं रिलॅक्सेशन येतं त्याच्यात. सगळ्यात आवडता पदार्थ त्यांनी केलेला? ग्रिल्स. सगळे ग्रिलिंग इज फॅन्टास्टिक. सूप. पण आता आपण शेवटचा प्रश्न काढवला. पंचकाल आहे, मराठी सिनेमा बदलतोय, प्रत्येक ठिकाणी मराठी सिनेमा नवीन विषय आणतोय. वी आर प्राऊड ऑफ आवर मराठी इंडस्ट्री की आपले ऍक्टर्स एवढे कमाल आहेत. आपल्याकडे कादंबऱ्या एवढ्यात, आपल्याकडे गोष्टी घरातल्या एवढ्या आहेत. आत्ता येणाऱ्या काळात कुठल्या मराठी सिनेमा, कारण 15 ऑगस्ट तुम्ही केला जो नेटफ्लिक्सवर आला, ती पण गोष्ट खूप सुंदर होती, ही पण गोष्ट सुंदर आहे. तुम्हाला असं वाटतं का की गोष्टीवर इन्व्हेस्ट केलं तर ती गोष्ट खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचते? तर गोष्टीवर इन्व्हेस्ट करणं जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं काय प्रोड्युसर्स? नक्कीच. म्हणजे स्टोरीवरती काम करायलाच पाहिजे. आणि सब्जेक्ट तुम्ही कसा निवडता दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. की काहीतरी वेगळेपणा आणला पाहिजे स्टोरीला, आणि तो नेहमी प्रयत्न राहील की काहीतरी वेगळं करायचं. इच टाइम यू कम आउट विथ समथिंग. जसं 15 ऑगस्टमध्ये चाळीत होतं एक्झॅक्टली. आणि ते लाईफ पण मी बघितलेलं. आम्ही जायचो, आमचे मामा, आईचे मामा राहायचे चाळीत, आम्ही जाऊन तिथे राहायचो त्यांच्याकडे. तर त्याच्यामुळे ते बघितलेलं सगळं, की कसं असतं तिकडे, किती प्रेम असतं, कम्युनिटी फिलिंग सगळं असतं. भांडतात पण तेवढ्याच प्रेमाने एकमेकांचं करतात पण असं. तर असा तो डोळा नेहमी असा असेल की काहीतरी वेगळं करायचं एव्हरी टाइम. दुसऱ्याला हसू, रडू, ट्रॅजेडी हे ते सगळं यायला पाहिजे. कारण कसे म्हणतात, आर्ट इमिटेट्स लाईफ, लाईफ इमिटेट्स आर्ट. हे आपल्या सिनेमात खूप येतं. आणि मराठी सिनेमात जास्तीत जास्ती मजा आहे, पण अर्थ पण असतं. तर आम्ही गोष्ट सांगतो ते वेगळं आहे. आणि हा फिल्ममध्ये एकदम वेगळा टॉपिक आहे, पण ते कॉमेडी लेन्समधून कसं एक्सप्लोअर करायचं. आणि हे ॲक्टर्स घेऊन, खूप प्रसिद्ध ॲक्टर्स घेऊन, आणि डिरेक्टर आणि हे ते घेऊन
खूप चॅलेंजिंग होतं, पण त्यांनी एवढा चांगला बनवलाय. तुम्ही ट्रेलर पाहिलाय ना? एक्झॅक्टली विथ द ओपेरा साऊंड कमिंग इन वॉज ब्युटिफुल. आणि ते मूवी घेऊन तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा मला. पण खूप चांगलं झालंय सिनेमा आणि खऱ्या अर्थाने ट्रेलरच आम्हाला एवढा कडक आवडलाय. कोकणात एवढी उत्सुकता आहे, महाराष्ट्रात उत्सुकता आहे. आता खरं तर तुमचं सिनेमातलं एक वाक्य आहे की आता कोणाचा नंबर, तर आता तो प्रेक्षकांचा नंबर आहे की त्यांनी थिएटरला यावं Yes. आणि सिनेमा पाहावा. 100%. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. इट्स अ ड्रीम टू टॉक टू यू. आणि आमची मजा होती. वर्षाच्या सुरुवातीलाच झाले त्यामुळे माझं वर्ष सुंदर झालं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Our pleasure. Thank you. थँक्यू.